नमस्कार. मी सध्या शेवंतीच्या पिकामध्ये आहे. माझ्या उजव्या बाजूला शेवंतीचा पिवळा वाण आहे आणि डाव्या बाजूला शेवंतीचा पांढरा वाण आहे. मी आज तुम्हाला या शेवंतीच्या शेतीविषयीच माहिती सांगणार आहे. मी यावर्षी प्रथमच शेवंतीची लागवड केलेली आहे. आपल्यामध्ये शेवंती म्हणलं की सुपा, नारायणगाव, अकोले हा भाग आठवतो. अनेक वर्षापासून तिथं शेवंती घेतली जाते आणि हे नगदी पीक आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं फुल शेवंतीचं आहे. ही पिवळी व्हरायटी आहे आणि दुसरी जर पाहिली तुम्ही पांढऱ्या रंगाचा वाण आहे शेवंतीचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवंतीची लागवड या शेतकऱ्यांनी कशी केली, त्याचं मार्केट ते कुठं करतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मी पहिल्याच वेळेस एवढ्या मोठ्या क्षेत्रावर शेवंतीची लागवड पाहतोय. जवळपास 2 एकर क्षेत्र आहे तुमचं. हो. पूर्वी मिरची होती इथं, त्याचाच हो. मल्चिंग पेपर तुम्ही वापरलाय. अंतर काय आहे बेडचं? हे 5 फुटावर आहे बेड हा. मग एका बेडवर किती ओळी येतात ह्याच्या? एका बेडवर याच्या शेवंतीचे 2 लाईन आपण लावलेले आहेत हा. आणि साधारण एकरी 10,000 पर्यंत आपण रोपांची संख्या याच्यावर बसवली आहे. ते सुपा, नारायणगाव, अकोले या भागामध्ये गेल्या 20-30 वर्षापासून शेतकरी दरवर्षी लावतात. भाव हो, काय काय हो. असो, 5 गुंठे असतंय, कोणाचं हो, अर्धा एकर हो, असतंय, हो. कोणाचं एकर असतंय. बरोबर आहे. पण ते म्हणतात की हे जे पैसे होतात हे जे. हो हो तर हो. तुम्ही कसं काय इकडं नवीन पीक आणायची ट्रेनिंग केली? सर आम्ही मागच्या काही 2 वर्षापासून झेंडूचं पीक घेतो. हा. शेवंती या पिकाबाबत एक उत्सुकता होती की हा. बाबा एक नवीन पीक आहे आणि आपल्याला जमेल का वगैरे. तर त्या भागातल्याच काही जे मित्र आहेत शेतकरी हा, हा. त्यांच्यासोबत चर्चा करून ते म्हटले की शेवंती पीक म्हणजे सोपं आहे आणि हा. चांगलं आहे. आणि मग तोडायला आपल्याला मजुरांची वगैरे व्यवस्था होती. किलोनी दिलेलं असतं त्याच्यामुळे त्यांनाही 2 पैसे मिळतील या अपेक्षेने आपण त्या पद्धतीने त्याची लागवड केली होती. ते काय किलो घेतात ते साधारणतः? ते 7 रुपये किलो. 7 रुपये किलो. हो, हो. एक मजूर किती तोडतो दिवसाची? ते जवळपास 70 ते 80 किलो पर्यंत एक लेबर सकाळपासून तोडतात. मग चांगली मजुरी पण हो, चांगली पडते. चांगली मजुरी पडते. त्यांनाही ते परवडतं. त्याचे क्रेट पॅकिंग होते का? क्रेट मध्ये हा, टाकता क्रेट मध्ये पॅकिंग होती. आणि कुठे जाते हे? हे कल्याण मार्केटला जातंय आपलं आता. दादर, पुणे, नागपूर असे म्हणजे भाव चांगल्यापैकी अंदाज त्याला घेऊन पाठवायचं. 8 किलोचं एक क्रेट असतं. ते क्रेट आम्ही त्यांच्याकडे पाठवतो. किती तोडे झालेत आतापर्यंत? आता जवळपास 4 ते 5 तोडे झाले. आतापर्यंत आपला 7 टन माल विक्री झालेला आहे. हो. आणखी चांगलं पीक आणि किती दिवसाचं हो, पीक आहे? अजून चांगलं आहे. आता हे याला लागवड केल्याच्या नंतर हे एक 90 दिवसानंतर चालू होतं. तिथून पुढे एक 2 ते 2.5 महिने चांगले चालतं. सप्टेंबरमध्ये याची लागवड केली. पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो अशा व्हरायटीची आम्ही निवड केली होती. म्हणजे हिवाळ्याच्या सीझनमध्ये ही व्हरायटी जी आहे तर ती चांगली एक उत्पन्न देणारी व्हरायटी आहे. तर जिला चालू होण्यासाठी जवळपास 90 दिवस लागतात. जे रोपे आहेत तर ते आम्ही अकोले संगमनेर इथून आणले होते आणि जेव्हा लागवड केली तर तो सेकंड बेड होता. म्हणजे आमचा अगोदरचं जे मिरची झाल्याच्या नंतर त्याचे अवशेष काढून आम्ही त्याच बेडवर त्याच मल्चिंगवर शेवंती पिकाची लागवड केली. ही जी व्हरायटी अशी खूप लॉंग टर्म चालणारी नाहीये. हा. एकदाच फ्लॅश एकदम येणार हा. आणि एक 2 महिन्यानंतर संपणार. बऱ्यापैकी संपणार बर. अशा प्रकारचे आहे. काही त्यातले बऱ्याच व्हरायटी जे आहेत त्या अशा आहेत की त्याला सुरू व्हायला 4-4.5 महिने लागतात. पण मग ते सुरू झाल्याच्या नंतर 6 ते 7 महिन्यांपर्यंत चालतात असेही आहे. कालावधी जास्त लागतो. कालावधी जास्त लागतो. बर. ही व्हरायटी ह्या सीझनला चांगली येणारी आहे हिवाळ्यामध्ये. त्याच्यामुळे मग आपण या व्हरायटीची निवड केली. रोप आणलं होतं तुम्ही? हो, हो. काय भाव, काय रोप मिळतं? रोप त्याचं दर 2.5 ते 3 रुपयापर्यंत साधारण आहे. 2.25-3 रुपयाला रोप मिळालं होतं. हो. मग काय खाडेपिडे पडतात का याला? हो, याच्यात काय झालं होतं आमच्याकडे यावेळेस हा. ही सेकंड मल्चिंग असल्यामुळं याच्यामध्ये गोगलगाई बऱ्यापैकी हे होतात. हे अक्षरशः एका स्टेजला असं वाटलं होतं की हे आता शक्य नाही. कारण याच्यात आम्ही 22,000 रोप लावलंय हा. आणि त्यातले बाद लावले आम्ही जवळपास 7 ते 8,000. यावर्षी काय झालं, पाऊस खूप होता, हो, त्यामुळे गोगलगाय जास्त होत्या. खूप जास्त होत्या आणि हे जे जुनं मल्चिंग असल्यामुळे याच्यात त्याचं जे लपल्या होत्या. लपलेल्या होत्या त्यांचे पिल्लं वगैरे सगळे ते औषध टाकून काय व्हायचं की हा. त्याचा परिणाम होत नव्हता कारण की पाऊस पडायचा. हा. पाऊस पडला का ते औषध परत हे व्हायचं. हा. मग त्याच्यामुळे त्यांची संख्या परत ती वाढत असं हे व्हायचं. हा. मग त्याच्यामुळे ते कंट्रोल नाही मिळालं लवकर. हा. पण मग नंतर त्यात कंट्रोल मिळाला आणि मग नंतर थोडस बऱ्यापैकी वाटलं की आता येऊ शकतं. मग सुरुवातीला काय ते पानं खात होते का सगळे त्याच्या? पानं खात होते. बर. पानं खायचे, हे जे खोड आहे हे खायचे. हा, ते हे कुरतडलेलं त्यांचं असं ते त्या टाईपचं हे व्हायचं. याचं उत्पन्न आणखी आमचं जे निघालंय तर हा. ते जवळपास 1.5-2 टन आणखी जास्त निघालं असतं. हम्म. कारण काय की ते बादही पडले आणि मग नंतर जे आम्ही लावले तर त्याच्यात गॅप बऱ्याच होता. मागं पुढे त्याच्यामुळे झालं. ते झाडं पाहिजे तेवढे वाढले नाही. मागं पुढे तरी झालं. ते बऱ्यापैकी एक समाधानकारक आणि पहिल्या याच्यात आम्हाला एक चांगल्यापैकी उत्पन्न अपेक्षित जे आहे ते मिळते. म्हणजे नवीनच पीक आहे, परंतु तुम्ही हो. यशस्वी केले ते. यशस्वी झाले.
ही एकरी किती किती होईल हे? अंदाज तुमचा शेवटपर्यंत? ती 8 ते 10 टनापर्यंत पर एकर एकरी? उत्पन्न जाईल. हो, आणि 7 टन तर आता आपल्याला ऑलरेडी निघाले. आणि ॲव्हरेज भाव काय अपेक्षित तुमचा? ॲव्हरेज भाव 80 रुपयापर्यंत. म्हणजे चांगला भाव हो, आहे तो. चांगला. शेवंती जी पीक आहे ते दरवर्षी घेतलं पाहिजे. हो, घ्यायला काही हरकत नाही. चांगलं पीक आहे हां. आणि फक्त त्याला लेबरची जे उपलब्धता त्या हिशोबाने पाहिजे. म्हणजे काय होतं की जर समजा आता एवढ्या मोठ्या क्षेत्रावर करायचं तर ते पूर्ण ऍटलिस्ट एका गाडीचा लोड व्हायला पाहिजे. बरं. 150 क्रेटचा. एका बेडवर तुम्ही 2 वेळी लावत आहे. त्याच्या हो. ठिबकच्या नळ्या 2 आहेत का ह्याच्यावर? नाही, काही एकच आहे. एकच याला खताचं नियोजन किंवा काही रोग कीड आहे का वगैरे ते? सुरुवातीला याला काय आहे की जो बेसल डोस एक द्यावा लागतो. तो दिल्याच्या नंतर जे आहे तर याच्यावर रोग कीड एक मावा एक बऱ्यापैकी येतो, चिकटा येतो, हं, आळीचा एक त्रास असतो. हं. तर त्या दरम्यान त्या त्या पद्धतीचे हे असतं आणि बुरशीनाशकांची हे लागते. बरं. त्याला करपाचा एक प्रॉब्लेम असतो. हां. तर त्या दृष्टीने मग त्याच्या फवारण्या ज्या आहेत त्या लागतात. एक 7 ते 8 दिवसाला एक फवारणी लागते. म्हणजे असं खूपही किचकट नाहीये. सोपं आहे. म्हणजे बाकीचा इतर भाजीपाला जसं टोमॅटो, मिरची वगैरे आहे त्याच्यापेक्षा त्या तुलनेत फवारण्या वगैरे कमी 2 एकरवरला प्लॉट पाहिल्यानंतर एकदम प्रसन्न असं वातावरण हो, तुमच्याकडे हो. झालेलं आहे. गेल्या वर्षी तुम्ही झेंडू एवढाच मोठ्या प्रमाणात घेतलं हो, होतं. हो, हो. झेंडूचे पण तुम्हाला चांगले पैसे झाले. 4.5 एकर. म्हणजे नगदी पिकामध्ये दरवर्षीच पैसे होतील असं नाही. परंतु एखाद्या वर्षी असं निघून जातं, की 2-4 वर्षाचा सगळा हो, तोटा निघून हो, जातो. हो. चांगला प्रयोग आहे हा. एक नवीन पीक तुम्हाला घेता येईल आणि त्यातून 4 पैसे सुद्धा तुम्हाला जास्त मिळवता येतील. धन्यवाद.